कसं वाटतंय बाळाला बघून? अशी छोटी छोटी झबली टोपरी म्हणजे प्रत्येक घरातल्या आठवणीचा ठेवा असतो. घरात लहान बाळाची चाहूल लागली ना की हा आठवणींचा ठेवा सगळा बाहेर निघतो. तेव्हापासून जो आणून ठेवलाय ठेवा तो तिथंच आहे, तसा त्याला हलवलेलंच नाही कोणी. पण आई, टोपडी वगैरे ठीक आहे, पण बाकी सगळे कपडे मुलांचे आहेत. आमच्याकडे आहेत बर का मुलींचे कपडे, मोनिका आणि मानसीचे. घरात मुलगी जन्माला आल्याचे फायदे कळले का? आता एकदा काही घरी आली की घरातली सगळी माणसं बोबडी होणार, अंगाई गीत गायला लागणार, सगळीच वयाने लहान होणार, सगळं घर बालवाडी होऊन जाणार. खरंच किती मजा येणार ना. आणि बारसं, अगं बाई, बारशाच्या तयारीला लागलं पाहिजे नाही? आजी, हो हो, अगदी खरंय हो तुमचं. अरे असं, ओ काय झालं असायला? काय झालं? हसतोय ते, हसतोय. हे बरं आहे बाबा, तुझ्याकडे आलं की हसते ती, माझ्याकडे आल्यावर नाही हसत. असं काही नाहीये. असंच मला कधी कधी वाटतं की ह्या बाळांकडे काहीच चॉईस नसतो ना. कसला चॉईस? हा, म्हणजे आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, आपली आई कोण असणार, बाबा कोण असणार, आपलं घर कुठलं असणार, ते माणसं कुठली असणार. मी कधी असा विचारच केला. पण बाळ जन्माला आलं ना की प्रत्येक वेळी माझ्या मनात हा विचार येतोच. आणि मग ते बाळ त्याच्या कुतूहल आणि निरागस डोळ्यांनी मला विचारतं की माझे आई बाबा कोण आहेत, माझं घर कुठे आहे. आणि मग तू त्यांना काय सांगतोस? मी सांगतो की मला तुझ्या आई बाबांचा स्वभाव माहित नाही, पण नशिबाने ते खूप लकी आहेत, कारण तू त्यांच्या पोटी जन्माला आलायस किंवा आलीयस. मानसी, मला कधी कधी वाटतं की देव आहे ना, देव ह्या बाळांना काही गोष्टी सांगून जन्माला घालत असावा. म्हणजे बघ ना, जन्माला आल्यानंतर ते प्रत्येक माणसाला एका वेगळ्याच नजरेने पाहतात. म्हणजे प्रत्येक बाळ त्या माणसाला असे डोळे मोठे करून पाहत असतात. काही बाळ तर संशयाने पाहतात की हा नवा प्राणी कुठला, ह्याच्याबद्दल तर मला काहीच माहिती नाहीये. ती बारीक निरीक्षण आहे तुझं. आता हिचंच बघ ना, हिला कुठे माहित होतं की आपली आई कशी असेल, ती आपल्याशी बोलेल का, आपल्याला हात लावेल का, आपले बाबा कोण आहेत, ते आपले बाबाच आहेत का. ते बाबा असले किंवा नसले तरी हिचं बाबांवर खूप प्रेम आहे. बघ बघ, हसतीये ती सुद्धा हेच सांगते, माझं बाबांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. हो ना?
इथे आहात होय तुम्ही? हो, अगं आता पेपर चाळत होतो. ये बस. बसून काय करू? काय म्हणजे? अगं पेपरात काय आलंय बघ तरी. अहो पेपरचं काय दाखवताय मला? आत काय चाललंय ते बघा. काय चाललंय? बारशाची तयारी चाललीये. अरे वा, हो का? चल बघूया आपण. अहो कळत कसं नाही हो तुम्हाला? हे सगळं आपल्या घरी घडावं असं मला वाटत होतं. ते इथे चाललंय. म्हणजे ते काही वाईट करत नाहीयेत किंवा ते कुणी परकेही नाहीयेत. पण मला आपलं वाटत होतं मोनाचं बाळणपण नाही तर नाही, निदान काही दिवस तरी तिला आपल्या घरी घेऊन जाऊया. हो ना. अगं शेजार पाजारचे विचारायला लागलेत आम्हाला मोनाची मुलगी बघायची म्हणून. अगदी चाळीतली मुलं सुद्धा. तू एक काम कर, तू सांगून टाक त्यांना. मी पुष्कळ धीर केला हो. वाटत होतं की जाऊन सांगावं मोनाला काही दिवस आम्ही माहेरी घेऊन जातो म्हणून. पण त्यांचा उत्साह पाहिला ना, आणि मला असं वाटलं की त्यांच्या उत्साहावर आपल्यामुळे विरजण नको पडायला. काही विरजण लागणार नाही. तू काही काळजी करू नकोस. मी बोलतो त्यांच्याशी. त्यांना सांगतो की आयुष्यभर मोना इथेच राहणार आहे, तेव्हा आता आम्ही तिला घेऊन जातो. नक्की? हो नक्की. हॅलो. हॅलो आजी, मोनिका. बोल बाळा बोल, कशी आहेस तू? काही नाही, तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. हो का? अगं आम्हालाही तुझी खूप खूप आठवण येते. बोल बाळा बोल, कशाला फोन केला होतास? मला आज डिस्चार्ज मिळणार आहे आजी. हो का? वा वा, छान छान. म्हणजे आता खऱ्या अर्थाने मोकळी होणार तू. हो. खरं सांगू आजी, अगं बोल राजा. मला माझ्या आजीपेक्षा जास्त ना तुमची आठवण येते. इनफॅक्ट तुमचीच काय, गीता काकी, आर्यन, अथर्व, बाबा, आई, सगळ्यांची खूप आठवण येते. अगं आम्हाला सुद्धा तुझी खूप खूप आठवण येते बाळा. तुम्ही मला न्यायला येणार आहात ना? अगं माझी तीच इच्छा आहे ग पोरी. खरंच? हो. अगं इथे पाळणा सुद्धा आणलाय आणि तो तुझ्या बाळाची वाट बघतोय. अथर्व, आर्यन, मधू, नानू सगळे वाट बघतायत. मी सुद्धा कधी इथून सुटते असं झालंय. हो हो. नाही म्हणजे मी कधी इकडून निघून घरी येते असं झालंय मला. ठेवू आजी फोन? हा हा बाळा ठेव. काय झालं? काही झालं तरी मोनिका घरी येणारच असंच दिसतंय. अरे पण काय झालं ते तर सांग. अगं तिचं तेच सुरू आहे. आजीशी बोलायचंय, आजीला भेटायचंय. आणि ती आजीशी बोलली ना की ती आजीच्या मागे लागणार. आणि मग आजीने जर एकदा परवानगी दिली, तू तिला बाहेर निघायचंही सांगू शकत नाही, कारण तो तुझा स्वभावच नाहीये. नाही जमत मला. आय एम सॉरी. हा तुझा चांगुलपणा आहे. हो पण त्याचा फायदा नेहमी मोनिकालाच होतो. मग तू तुझ्या आजींशी का नाही बोलत? मी काय बोलू? हे बघ, मोनिकाचा स्वभाव कसा आहे हे तुला चांगलं माहितीये. मानस, ती घरी गेल्यावर काय करणार आहे हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. पण आजीला माहित नाहीये ते. आणि वकिलांनी सुद्धा सांगितलंय की तिला घरी येऊ देऊ नका. पण आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच दिसत नाही. क्रांत, आणि ती जर एकदा घरी आली ना
डिवोर्स आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहेत. माझ्याकडे एक उपाय आहे. अरे या 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 अरे, 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 अरे. अलके हो ग बाई बाई थँक्यू. आली का मोनिका? नाही अजून आली नाहीये. तरी पण तब्येत दोघींची ठीक आहे. तब्येत ठीक आहे ना? हो हो झालं तर मग. अरे बाळ तर आलंच नाही. हो हो बाळ येणार आहे. आमच्या घरात 2 लहान बाळ आहेत की नाही, त्यांच्या बरोबर खेळायला आणखी एक बाळ आलंय. ए आजी, आता मी बाळ नाही हा, आता मी मोठा झालोय. ओ बाबा चुकलं चुकलं. आणि मी ही हो की नाही बाबा? अहो म्हणजे काय, मोठं झालास तू. आर्यन आता न सांगता अभ्यासाला बसतो माहितीये का? तर चल आपण अभ्यास करूया. चल वा, वा, वा. चल. शाणे झाल्या दोघं. काय ग साखरपुडा कसा झाला? मस्त एकदम छान. खूप वर्षांनी भेटले सगळे, काका काकी मामा मामी. मस्त वाटलं. मोहन आता आलायस ना तर नानू मामांना भेट. अरे त्यांचा जीव सारखा वरखाली होत होता. मी म्हटलं नानूला, अरे बाबा 2च दिवसासाठी गेलेत, तू तिथे फोन करून त्यांना डिस्टर्ब करू नको. नाही पण आम्ही जरा तिकडे डिस्टर्बच होतो बरं का. प्लीज असा मोहन. नाही म्हणजे येत होती मला आठवण घराची, पण मधून मधून. मधून मधून म्हणजे साखरपुडा चालू आहे, तिचं आपलं मोनिका मोनिका. हा जेवायला बसलो आम्ही, जेवताना सुद्धा हिचं काय आई आणि बहिणीला एकले स्वयंपाक करावा लागला असेल ना. गंमत माहितीये, हिच्या काकूची सून आहे ती आत्ताच बाळण झाली. तिच्याकडे बघून आपलं हिचं काय, मोनिका बरी असेल ना, बाळ बरं असेल ना. मग मला येत होती इकडची आठवण. मला ना तुम्ही बायकांचं कळतच नाही. म्हणजे तुम्ही जिथे असायला हवं ना तिथे नसतंच तुम्ही. पण नसतो गेलो तर इथे बसून तिथला विचार करत बसली असती. कसा झाला असेल रे साखरपुडा, सगळे आले असतील का रे, ए माझ्या भावानी कुठला शर्ट घातला असेल रे. म्हणून प्लीज असा माझं सोड, तुझं पण लक्ष इकडेच होतं, कळलं ना. इकडे काय चालू असेल, आपण त्यांना एकटं तर सोडून आलो नाही ना, हे सगळे विचार तुझ्याही मनात येत होते. अरे मोहन, सगळ्याच बायकांचं तसं असतं. आता बघ, मी जरी इथे बसले असले ना तरी मला आठवण कोणाची येते? मोनिकाची. ती तिकडे काय करत असेल, बाळ झोपलं असेल का, की रडत असेल, आणि तिच्याही मनात तेच चालू असणार. मी घरी कधी जाते, सगळ्या दळवी परिवारात जाऊन कधी मिळते, हे तिला वाटत असणार रे. अलका आणि गीता माहेर सोडून कायमच्या सासरच्या झाल्या की नाही, तसं तिलाही वाटत असेल मी इथून कधी सुटते. पण माहेरी जाण्यापेक्षा तिला वाटत असेल मी कधी एकदा सासरी जाते. कुठला उपाय? तू आजींना फोन कर. मानसी, मी आत्ताच तुला सांगितलं ना. मी काय सांगते ते ऐक. तू आजींना फोन कर आणि सांग की बाळणपणानंतर काही दिवस ताईला तिच्या माहेरी राहू द्या. आणि आजी माझं काय ऐकेल? कारण ही फक्त तुझी इच्छा नाहीये, माझ्या आजी आजोबांची सुद्धा हीच इच्छा आहे. मी ओळखते माझ्या आजी आजोबांना. कसं आहे ना, तुमच्या घरी ताई कधी घरी येणार असं वातावरण आहे, प्रचंड उत्साह आहे. पण माझ्या आजी आजोबांना सुद्धा हेच वाटतंय की ताईने घरी यावं. खरंच? हो, फक्त सगळ्यांच्या उत्साहाखाली ते दबून गेले. जर तू त्यांच्या इच्छेला तुझी इच्छा म्हटलं तर मला नाही वाटत तुझ्या आजी नकार देतील. आणि तू वाईट नको वाटून घेऊस विक्रांत, कारण तू ताईला टाळतोयस असं नाहीये, तर तू आजी आजोबांची इच्छा पूर्ण करतोय.
मी आलोच. मग मॅडम, पुढचं प्लॅनिंग? सासर, मी तेच सांगायला आलोय, ही चूक करू नका. म्हणजे तिथे जाण्यात धोका आहे. ते माझं सासर आहे. धोका कसला? म्हणजे पहा, तुम्ही तिथं गेलात आणि बाळाला सासरकडच्यांचा लळा लागला तर? तेच तर मला हवंय. व्हॉट? वकील साहेब, जर कायदेशीर मार्गाने गोष्टी सुटत नसतील तर अजून एक मार्ग असतो, आणि तो म्हणजे भावना. मॅडम, ही फिलॉसॉफी झाली. पण त्याच फिलॉसॉफीचा जर आपल्या फायद्यासाठी वापर होऊ शकत असेल तर काय हरकत आहे? पण मॅडम, वकील साहेब, माझं सासर हे माझं क्रेडिट कार्ड आहे, आणि ते मला मिळवायलाच हवं. रादर मला ते अजिबात गमवायचं नाहीये, आणि त्यासाठी माझी मुलगी हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग आहे. सो आय एम रिअली सॉरी, पण ही संधी मी अजिबात सोडणार नाही. म्हणजे मी डिवोर्स पेपर्सवर साईन केले असले तरी मी सहजासहजी डिवोर्स देणार नाही. म्हणून तुझा चहा पिऊन झाला की सांग. या 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 गीता, जरा बघ आज सूर्य कुठनं उगवला ते. पश्चिमेकडून. का रे? काकी तू काय साथ देतेस त्याला? आपण घरी आलो नाही म्हणून आपल्याला भेटायला आलाय हॉस्पिटल मधून, हो ना? दादा, ए ये, काय म्हणतोस? कसा आहेस तू? आधी सांग, बाळ कुठे आहे? मी सांगतो. तुला इतकी घाई काय? मला काही माहित नाही. आधी सांग, बाळ कधी येणार आहे? हे बघ, तुला बाळासोबत खेळायचंय की नाही? हो. बाळ जरी इथे नाही आलं ना तरी मी तुला बाळाकडे घेऊन जाणार. ये, बाळाकडे जाणार. चल आता तयार हो पटकन. जा 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 जा. बरं, आर्यनचं ठीक आहे. मला सांग, तू अचानक कसं आलास हॉस्पिटल मधून? एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटलं होतं की तू मोनिकाला घेऊन आलायस आम्हाला सरप्राईज देण्यासाठी. अरे हो, आज डिस्चार्ज मिळणार होता ना? हो. बरं झालं तू आलास. मला ना एक तयारी करायची, एक सरप्राईज द्यायचंय. की काय काम कर, तू मधु काका, नानू मामा, आर्यन, अथर्व सगळ्यांना सांग. विक्रांत, किती वेळ लागेल अंदाजे? काका मी आलोच. हा, अरे किती वेळ लागेल ते तर सांग. मी फक्त आजीला भेटून येतो. अरे हो, पण मोनिका कधी? मावळला सूर्य. घ्या चहा. ये, आता बघ, हे असे छोटे छोटे कपडे दिवसभर घरात दिसायला लागतील. बरं, कशी आहे ती आणि किती वाजता निघते? आजी, मला थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, पण विक्रांत, हे तुझं बोलतो ना, म्हणजे कसं बोलू, कसं सांगू, ही जी मनातल्या मनात बोलणारी माणसं असतात ना, ती मला आवडत नाही बघ. जे आहे ते सरळ सरळ सांगावं. सांग. आजी, मी मोनिकाला इथे आणत नाहीये. का? कारण मला असं वाटतं की काही दिवस तिने तिकडच्या घरी राहावं. असं रे काय करतोस? हे तिच्या आजी आजोबांना पण वाटत होतं, पण मी सांगितलं, आमची पणती पहिली आमच्या घरी येणार, मग तुम्ही तिला घेऊन जा. अगं पण आजी, एक सांगू का? हे बघ, मोनिका इथे येईल, आपल्याला बाळाचा लळा लागेल, पण तिच्या आजी आजोबांनाही असंच वाटत असेल ना की तिने काही दिवस तरी घरी यावं. आणि शिवाय तिकडच्या सगळ्या लोकांना वाटत असेल आपण बाळ पाहावं, त्याला खेळवावं. आणि तसंही शेवटी आयुष्यभर ती इथेच असणार आहे ना नंतर. सो आता काही दिवस तिकडे राहिल्याने काय फरक पडणार आहे? मला ना कधी कधी संशय येतो विक्रांत. तुला काय वाटतं मला काय कळत नाही? तू मुद्दाम करतोयस ना? म्हणजे तुला वाटतं पणजी आणि पणती यांची भेटच होऊ नये. अरे राजा, एकदा बघितलंय
तरी वाटतं ना तिने पहिल्यांदा आपल्या घरी यावं म्हणून. परत परत बघावं असं वाटतं. ठीक आहे, मग आपलं हे ठरलं. ओके, मुलगा स्वतःच ठरवतो.